तर गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच बाप्पांचरणी प्रार्थना करते. तर मला करायची आहे उसळ आणि कुट्टा संपलेला आहे शेंगदाण्याचा. त्यासाठी शेंगदाणे भाजून घेते. हे आलू घेतलेत चिरून आणि मी मिरच्या अशा टाकते उसळीला. कारण ह्याच्यामध्ये मी ह्याच्यात बी सांगितलेले पण नवीन ताईसाठी सांगते. ह्याच्यावर थोडंसं जर मीठ भुरभुरलं तर एक नंबरमध्ये लागतं. हे आहे साबुदाणा भिजून घेतला. कुट्टाच संपला आहे ताईंनो. तर त्याच्यामुळे म्हणलं अगोदर आता शेंगदाणे भाजून ह्याला निवड ठेवावं लागेल. वेळ लागते तोपर्यंत कपडे वाळू घालून घेते. भाजलेत आता शेंगदाणे आपले. हा हॅलो मैत्रिणींनो, कशा आहे सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला मी अलका अलका चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर चला शेंगदाणे भाजून घ्यायचे. कुट्टा संपलाय, उसळीला कुट्टाच नाही. आता लागली भूक. आता जवळपास नाही बी म्हणलं तरी 1 वाजला आहे ताईंनो. एवढा वेळ गेला माझा स्वयंपाक, माझं काम आणि आजीचा स्वयंपाक. एवढा टाईम गेला आहे माझा. आता वाजलेला आहे 1:45 तर जवळपास झालाच आहे. आता अगोदर शेंगदाणे भाजावं लागते, ती निवायला ठेवावं लागते. त्याच्यानंतर कुट्टा होणार, तिथून पुढं उसळ होणार. काय करू सांग? एवढं काम आहे, टाईम भेट नाही. काय करणार? कपडे घातले जाता वळू आणि आबाळ आले. तुम्हाला 1 मिनटं दाखवते. पण पावसाचा काही सुद्धा पत्ता नाही. काय करायचं काहीच कळलं नाही. हे पा फक्त आबाळ आले आणि वारं सुटले. काय करणार सांगा? कसलाच पाऊस नाही आहे. हीच नाही तर वारं एवढं आहे की बाहेर 1 मिनिट सुद्धा आहे का थांबता येणं झालंय. एवढं भयानक वारं आहे. हे पा बघू शकतात. वातावरण छान आहे पण पाऊस पाहिजे ना ताईंना. पाऊस कसलाच नाही आहे हैदराबादला. सगळीकडं पुण्या मुंबईला खूप छान पाऊस पडायला आहे. पण हैदराबादला कसलाच पाऊस नाही. वारं आबाळ आणि हे असं वातावरण आहे. हे नुसतं वातावरण आबाळाचं आहे ताईंनो. आणि वारं एवढं आहे की बघायचंच काम नाही आहे. हे बघा काय करणार आता. तर आज चतुर्थी असल्यामुळं स्वयंपाक काही सकाळी थोडीशी वांग्याची भाजी केली होती. तीच दिली ह्यांना डब्याला, दिदीला, मला, पिल्लूला. आम्हाला तिघींना पण चतुर्थी असतात. पिल्लू तर काय फराळ करत नाही आहे. आमच्या दोघींसाठी झाली काय गडबड माहिती आहे का? काल माहीतच नाही चतुर्थी म्हणून. सकाळी कॅलेंडर सहज नजर पडली, समजलं चतुर्थी आहे. तर म्हणलं आता आहे चतुर्थी. दिदीला तर भगरच द्यावं लागली मजबुरीनं करून. कारण साबुदाणा कधी भिजवणार? मी बघितलं 6 वाजता, 3 निघती 7 वाजता. त्याच्यामुळे साबुदाणा भिजायला काही चान्सच नव्हता. म्हणून तिला दिली भगर करून. मी घातला होता साबुदाणा. माझ्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी साबुदाणा भिजू घातला. आता 6 वाजता घातला आहे. 6 ती 1 भिजला चांगला. पण तिला आता भगरच आजच्या ह्या वेळेस म्हणलं आता घेऊन जाय बाई. मोडण्यापेक्षा तर चांगलं आहे. घेऊन गेली भगरच. आता गडबड झाली नाही बघितल्यामुळे असं होतं आहे बघा सगळं ताईंना. काय करणार? चला आता शेंगदाणे भाजलेत. थंड झाल्याशिवाय त्याला काही मिक्सरमधून काढता येत नाही, कारण ते व्यवस्थित निघत नाही. भाजून करून घेते. जसं की तुम्हाला दाखविले. बटाटे वगैरे चिरून ठेवले. भांडे वगैरे पण घासून घेतलेले. इथे पण झाले, सगळं आवरले. काम सकाळीच आवरते ताईंना सगळं. कामाचं काही टेन्शन नाही, कारण 4ला सुट्टी आहे. त्याच्यामुळे 9 वाजेपर्यंत माझं काम तिकडं तिकडं सगळं होतं. फक्त कपडे घातलेत वाळू घालायचे. तर ते कपडे वाळू मी कधी घालते खालून आजीकून आत्ताच घातले. जस्ट कपडे वाळू घातले. शेंगदाणे बघायला तर कुठंच नाही. बापरे म्हणलं एवढा कंटाळा आला ना. पण काय करणार आता. मिक्सरला कुट्टा काढून घेतला. मस्त असं जरा मोठा मोठाच काढलाय, कारण उसळीला थोडासा मोठा असला ना तर छान लागते ताईंना. चला करून घेते उसळ. मस्तपैकी तेल टाकले, कढईत गरम व्हायला. आता मस्त अशा मिरच्या, पण ह्या मिरच्या लांबक्या आहेत, छान असं तळू द्यायच्या. आई गो बघा, असं गडबड करत जाऊ नका ओ माय ताईंना. तुम्ही पण असं मोठ्या मिरच्या घातल्या ना तर तेल उडत आहे. बारक्या मिरच्या घातल्या की तेल उडत नाही आहे. मी बटाटे भरपूर घालत असते ताईंना उसळीला, कारण मला साबुदाण्यापेक्षा ना मी बटाटे जास्त खाते उसळीमधले. भाजी आवडत नाही पण उसळीतले बटाटे आवडत आहेत. आता काय करणार? बटाट्याची भाजी अजिबात कसलीच आवडत नाही ताईंनो. कधी केली ना लेकरांमुळे मजबुरीनं खाते या, किंवा मग शेंगदाण्याची चटणी ठेचा असा काही पण करत असते मला मी. झाली आपली उसळ तयार. तर आता लागलेली आहे भूक. आणि असं वाटायला बरं झालं काल गुरुवार धरला नाही, नाही तर कालचा गुरुवार आणि आजची चतुर्थी काहीच खरं नव्हतं. पित्त म्हणजे एवढं की बघायचंच काम नाही. तर चला बघा, छान झाली की नाही अशी उसळ.
आणि मोठ्या मिरच्याचा एक फायदा असते, आपल्याला नाही खा वाटलं तर पटकन आपण काढून बाजूला टाकू शकतो. बारक्या मिरच्या जर चिरल्या तर त्या घासात आली, तिखट जर मिरच्या असतील तर काहीच खरं नाही. त्याच्यामुळे मला अशीच सवय लागली बघा टाकायची ताईनं. तर चला आता फराळ करून घेते. गुड मॉर्निंग. तर चला मी बनवित आहे मिक्स व्हेजची भाजी. तर कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, लसण, अद्रक जे बी आहे ते असं छान आपलं फ्राय झालेलं आहे. मिक्स व्हेजमध्ये पनीर, बीन्स, कॅरेट, टोमॅटो, बटाटो सर ह्याच्यातच टाकले. तर हे असं घेतलेलं आहे मी मिक्स व्हेजसाठी. तर हे आपलं सगळं छान असं वापलेलं आहे. फुलगोबी पण आहे, सॉरी कॅरेट नाही आहे, बीन्स, टोमॅटो, बटाटा, फुलगोबी, पनीर एवढं घेतलेलं आहे मी मिक्स व्हेजसाठी. आणि हे माझी आहे मिक्स व्हेजची भाजी. तर ह्याच्यामध्ये आपले नॉर्मल घरचे मसाले, नवीन आणलेला जसं की तुम्हाला दाखवला आहे ते मसाला एक नंबरमध्ये येता येईल. खूप छान भाजी होती. आता सकाळची वाजलेली आहे 5:30 बघा. भाजी झाली, कणिक तिमून घेते, पोळ्या करून घेते. 2 दिवसाचा मिक्स व्हिडिओ येत आहे, थोडंसं समजून घेता येईल ना. आपला फोन खराब झाल्यामुळं जसं शूट होईल ना तसं करते. तर हे घरात ठेवते 10 मिनिट झाकून. तर आपली भाजी तयार होती. मुलांना खूप आवडती, पण सुट्टी आहेत आज. म्हणलं घरीच थोडंसं आता लतपत म्हणजे अंगापुरतं आदन जर केलं ना तर डब्याला नेता येत नाही, मग घरी खातील म्हणून विचारानं अशी करायली. तर मी करत आहे पूजा. तर हे काय हे बघा, रात्री आणटीनं अशी फुलं, जास्वंदीची चतुर्थी होती म्हणून. आणि हे ह्याला काय म्हणतात की बाई, त्यांनी गणपतीला व्हायला शमीपत्र, हे गणपतीला व्हायचं शमीपत्र ह्याला म्हणतात. तर हे दिलं होतं त्यांनी. पण रात्री सगळ्यांनी, पुरींला बी चतुर्थ्या होत्या, सगळ्यांनीच व्हायलं, आरती केली. आता लेकरांना व्हिडिओमध्ये यायचं नसतं, चुकून आले तर त्याच्यामुळे मग म्हणलं आता राहू द्यावं. नाही केला आरतीचा वगैरे काही व्हिडिओच केला नाही आहे, कारण सगळेच असते तर त्याच्यामुळं. नाही काही असे फुलं खूप छान दिली होती मी ह्याला पण. हे का रात्री गणपतीला पण वाहिली, पडलंय खाली. तर गणपती आपला एक छोटासा, तर गणपतीला फूल, शमीपत्र सगळं वाहिलं ताईनं. लेकरांमुळं काही व्हिडिओ केला नाही. तर आता राहिलेली फुलं, शमीपत्र म्हणलं गणपतीला वाहून घ्यावे. आता करून घेते पूजा. झाली पूजा, झाली, फुलं वाहून घेतली आंटीचे. आणि अजून एकदा गणपतीला शमीपत्र वाहिलं राहिलेलं, म्हणलं वेस्ट म्हणजे टाकून वगैरे कशाला द्यायचं आहे. तेला तुपाचा दिवा, इकडं स्वामींची पूजा झाली. सकाळी सकाळी अशी मदत असते थोडीशी ह्यांची. तर बघा पाऊस तर थोडासा झालाय, पाहिजे तसा नाही, हो की नाही हो. इथल्या इथंच LB नगर ला पडलाय काल आहे ना, आणि इथं आमच्याकडे नाही आहे बघा. हे का इतकाच पडलाय, असं म्हणजे जेवढं असं हे त्याला पाऊस म्हणतात का, एवढंच वलसर झालं, इतकाच पाऊस आहे. तर असं आहे आता तो पडायला. इथल्या इथं एका ठिकाणी पडलाय आणि इथं नाही, नुसतं वार आहे. चला पूजा वगैरे 7 वाजलेत आता. माझं तर सगळं आवरलंय. ह्यांना नाश्ता आज लेकरं जाणार नाही तर त्याच्यामुळे तुम्हाला आता आजी कोण आल्यास करून देते दोषे. हां वाजले 10 मिनटं कमी इथं जाऊन येते. आणि आल्यास तुमच्या त्याचं आंघोळ ती बी राहिली ना, त्याच्यामुळं आज उशिरा उठल्यामुळे उशिरा झाडं चालू आहे. इकडं जे आहे ते इकडं आहेत बघा आपले झाडं अशी. तर इकडचं बी हे पूर्ण हे झाडं जे आहेत ना इकडं होते. एका रविवारी, गेलेल्या रविवारीच इकडचं पूर्ण हे इकडं ठेवून घेतलंय. ह्याला असं हे बँकेतून कुठून तरी आणलं होतं हे, तिथं तसं असं इटावर ठेवलं आणि त्याच्यावर हे झाडं घेतले तर ठेवून. तर आता झाडायला ते पण सोपं चाललंय आणि कचरा होई नाही, हो ना, नाही तर लय कचरा होऊ लागला. ही झाली मिक्स व्हेजची भाजी तयार. भाजी काढून घेतली, पोळ्या पण झाल्या. आता आज लेकर काही जाणार नाही तर एकटाचा डबा आहे. आणि इथं नाश्त्याची तयारी आहे. मी करून ठेवली अशी चटणी मस्त डोशासोबत, छान अशी चटणी. आणि हे आपला असा पातळ कुरकुरीत छान असा डोसा तयार. नाश्त्याला बसले तर आता देते. चला आज थोडा उशीरच आहे. उशीर म्हणजे आपल्याला उशीर नसते, त्यांना उशीर आहे. तर म्हणलं थोडंसं लेकरांना पण जायचं नव्हतं, सकाळी सकाळी थोडा टाईम होता म्हणून म्हणलं थोडं शूट करावं. बसलेत नाश्त्याला, हो का होय. डोसा, चटणी. इथं सकाळी सियाचीचं पाणी पिलं होतं लिंबू टाकून, हे दिदीचं आहे आता ती पिल. फोनच्या नादात डबा भरायचा विसरून गेले. लोणचं जास्त होतं तेवढं खात नाहीत तुम्ही का, खाणार आहे तो
जेवताना असते मी एक दोन हां बरं. लोणचं, लोणच्यावर तेल, हे आणलेलं लोणचं संपून गेलं. खात नाहीत पण कसं काय आवडलं काय माहिती. सोबत मित्र वगैरे असते तर त्यांना काही देतील आहे ना, नाहीतर ह्यांनी नाहीच सहसा, त्यांना नाही एवढं आवडत. बघा फोनमुळं डबा राहिला भरायचा फोन, त्याच्यामुळं फोन चांगला नाही बरं का, जास्त बघायचा नाही. काहीतरी बोलत जावं, काहीतरी म्हणत जावं. उशीर झाल्यास काय बोलावं बाबा. सुट्टी सांग. किती किती बुट, मग बुट का म्हणून नाही घालायला बाई, खरं म्हणायला. मग जमतंय का तसं बिना बुटाचं? हा हॅलो मैत्रिणींनो, कशा आहे सर्वजणी? मजेत ना, आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका मम्मीच्या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. आज म्हणलं थोडंसं बाहेरचं वातावरण चांगलं आहे तर बाहेरच थोडंसं शूट करते. तर चला, सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. वारा असं सुटलंय, पाऊस अजिबात नाही. 2 दिवस झालं, 2 नाही 4 दिवस झालं. आणि इथल्या इथंच एका एरियामध्ये एल बी नगर म्हणून एक एरिया आहे बघा, तिथं पाऊस पडलाय. काही एवढा पाऊस झाला, एवढा विचारू नका. आणि इथं बघायला गेलं तर आपल्यात काहीच, जसं की तुम्हाला सकाळी दाखवलं, उगं नॉर्मल आपण सडा पाणी किती मारतो तेवढाच पाऊस झालाय बघा ताईनं. बाकीचा पाऊस वगैरे काहीच नाहीये. तर भांडे सकाळी घासून ठेवले म्हणजे बाहेर आणून ठेवावं लागतं. आता म्हणलं भांडे घरात घेऊन जाते. आणि राहिले थोडंसं काम. आता वाजलीत 9, कारण आजीकडे बी नाश्ता करायला जायचं आहे. नाश्त्याला आजीकडे 9 वाजता जावं लागते. तर म्हणलं थोडंसं का अगोदर शूट करावं. बघा वारं सगळे तोंडात केस आले ताईनं, अजिबात काय. चला भांडे ठेवून येते अगोदर. आणि पूजा बी झाली आपली सकाळी. तुळशीची देवाची पूजा वगैरे घेतली. स्वामी चरित्र सारामृत वाचून घेतलं. आता सेवा तर सांगू नये आपण काय करतो ते, तरी पण सांगते की डेली तुम्हाला जर होत असेल तर 3 अध्याय नक्की वाचत जाता येईल. 3 नसतील होत तर 1 तर नक्कीच वाचत जा बघा. कारण माझा अनुभव सांगते, खूप छान वाटते, मनाला समाधानी वाटते. एवढंच एक तुम्हाला सांगणं आहे. तर चला, ज्याची त्याची शेवटी मर्जी किंवा काय म्हणजे पाहावं असते आपलं आपलं. तर हे पहा आपला कसं झालं आहे बघा. त्याच्यासमोर वारं काही सुधरू देईन मला. आपलं जवळून दाखवलं तुम्हाला बेलाचं झाड बघा किती सुंदर आलंय ना. पानं दिसले मोठे मोठे झालेत ना, मस्त असं खूप सुंदर आले. या आवडीचं पण छान आले, खूप मोठे गेले. आणि आंब्याचं झाड जसं की तुम्ही बघायला, एक ताई म्हणत होत्या की तुमच्याकडं आंब्याची तर होत आहे ना. आंब्याची झाडं जसं की तुम्हाला काल सांगितलं, आंब्याचं, लिंबाचं, जांबाचं सगळे झाडं इथं. खूप छान वातावरण आहे. मला असं वाटतंय मी जंगलात राहते, इतकं छान वातावरण आहे बघा ताईंनो. तर चला आजीकडे जाऊन येते आता. बघूच तर 9:30 वाजली. जाऊन आले आजीकडे, आजीचा नाश्त्याचं केलं. तर आता चला ताईंनो, आजचा व्हिडिओ इथपर्यंतच भरपूर झाला आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. ह्या व्हिडिओचा इथंच एंड करते. तुमच्याकडे पाऊस कसा आहे ते पण सांगा ताईंनो. तर चला या व्हिडिओचा इथंच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.